ते स्पीड ब्रेकर टाकणार आहे, त्यांचा पाय ब्रेकवर आहे, आमचा पाय एक्सिलेटरवर आहे. आणि त्यामुळे विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे. हे काय सारखं जळजळ मळमळ जळी स्थळी, आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही, मग उपमुख्यमंत्री पद रद्द करा. अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य. अरे काय लावलंय? इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा. इतक्या वर्ष राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पदं होती आणि कसा कारभार चालला. महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होतं का? इतक्या वर्षाची जी काय पद आहे ती घटनाबाह्य आहे. थोडा अभ्यास करून कायद्याचा मागचे रेफरन्स सगळ्या गोष्टी माहिती घेऊन बोललं पाहिजे. फक्त आपला एकच जळी स्थळी काष्टी पाषाण एकनाथ शिंदे. अरे आणि मी तर काय कामातून उत्तर देतो आणि मी आरोपाला टीकेने उत्तर देतच नाही. म्हणून तर जे काही महाराष्ट्रामध्ये लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे, कामाला दिलेलं आहे, कामाची पोच होते. आम्ही तिघही काम करतोय, डे नाईट काम करतोय, घरी बसत नाही. आणि कोण बोलतंय अरे विधानसभेत पूर्ण अधिवेशनाला पूर्ण वेळ तरी बसा आणि मग बोला.